प्रत्येक मनुष्याच्या मूलाधार चक्राशी पृथ्वी तत्व अटॅचमेंट आहे. म्हणजे मूलाधार चक्राचं प्रतिनिधित्व पृथ्वी तत्व करत असतं. आणि ज्या वेळेला पृथ्वी तत्व जागृत होतं म्हणजे मूलाधार चक्र जागृत होतं. मूलाधार चक्र जागृत झाल्यानंतर त्याची प्रगती झाल्यानंतर प्रथमतः तुम्हाला योग, तुमच्यामध्ये सुंदरता वाढते, तुमची योग करण्याची क्षमता वाढते. योग विद्याशी तुम्ही एकरूप होत असता. आणि प्रथमतः सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं तुमचा अहंकार नष्ट झालेला असतो. म्हणजे जो अहंकार आहे तो अहंकार क्षीण पावलेला असतो. आणि अहंकार ज्याच्या शरीरामधून अहंकार क्षीण पावला तो निश्चितच पुढच्या वाटचालीला चालू होतो. आणि तो आत्मा पृथ्वी कला प्राप्त करून त्या पृथ्वी कलामध्ये तुम्हाला अनिमा आणि लघिमा नावाच्या दोन सिद्ध्या असतात, त्या सिद्ध्या प्राप्त होतात. दुसरं म्हणजे 10वी कला जी आहे ती म्हणजे जलकला. आता जलकलेमध्ये काय होतं, जलतत्व हे तुमच्या स्वादिष्टान चक्राशी इन्क्लूड आहे. स्वादिष्टान चक्र हे तुमच्या जलतत्वाचं प्रतिनिधित्व करतं. आणि जलतत्वाचं प्रतिनिधित्व करत असताना जलतत्व हे म्हणजेच जलतत्वामध्ये तुमचं गुरुत्वाकर्षण बल म्हणजे गुरुत्वाकर्षण बल, त्यानंतर चुंबकीय बल, या गोष्टी तुम्हाला तिथं प्राप्त होतात. आणि तुम्ही याचा परिपूर्णता सखोल ज्ञान प्राप्त होतं. आणि मग तो जलतत्वातून म्हणजे उदाहरणार्थ आपल्या शरीराला चुंबकासारखं आणि गुरुत्वाकर्षणाच्या बलानुसार तो त्या पाण्यावर चालू शकतो किंवा पाण्यावर बसू शकतो, अशा स्वरूपाची ही जलकला आहे. तिसरं अग्नी, म्हणजे त्यामधले जी 11वी कला आहे ती म्हणजे अग्नी. आता अग्निकला ही तुमच्या नाभीचक्राशी इन्क्लूड आहे. नाभीचक्र हे अग्नितत्वाचं प्रतिनिधित्व करत असतं. त्यालाच आपण मणिपुरम चक्र म्हणतो. आणि ते मणिपुरम चक्र जर जागृत झालं, तुमची ऊर्जा तिथपर्यंत म्हणजे तुमच्या आत्म्यानं अग्नितत्वापर्यंत जर ऊर्जा प्रस्थापित झाली आणि तिथपर्यंत जर प्रगती केली तर तो अग्नितत्व हे कुठल्याही प्रकारच्या तापमानाशी एकरूप होतं. म्हणजे कोणत्याही तापमानात जरी तो मनुष्य राहिला, तो आत्मा राहिला, तो जीव राहिला, तरी तो त्याच्याशी एकरूपता प्राप्त करून घेत असतो. नवे तिथं तुम्हाला अशा प्रकारची अग्नी नावाची सिद्धी प्राप्त होते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही अगदी मंत्रानं जे होम पेटवले जातात किंवा अग्नी निर्माण करणे, या स्वरूपाची ही कला आहे. आणि ती कला तुमच्या नाभीचक्र जागृत झाल्यानंतर ती कला प्राप्त होते. त्यानंतर त्याच्यानंतर आहे ती म्हणजेच आकाशकला. आकाश तत्व हे तुमच्या अनाहत चक्राशी इन्क्लुडेड आहे. म्हणजेच अनाहत चक्र म्हणजेच हृदय चक्र हे तुमच्या आकाश तत्वाशी एकरूप आहे. आकाश तत्वाचं प्रतिनिधित्व करतं. आणि आकाश तत्व ज्या वेळेला तुमच्या शरीरामध्ये अनाहत चक्र जागृत होतं, ती मूलाधारापासून अनाहत चक्रापर्यंत त्या आत्म्यानं केलेली प्रगती, ती आलेली म्हणजे झालेली ती ऊर्जा प्रास्तवित, याचा परिणाम म्हणजेच काय होतं की तुमच्या आकाश तत्वामध्ये म्हणजे तुम्ही ब्रह्मांडाशी एकरूप व्हायला सुरुवात होते किंवा तेच तुमच्या हार्ट चक्राशी इन्क्लुडेड असतं. ठीक आहे. त्यानंतर जे आहे ते म्हणजेच 13वी कला ती म्हणजे वायुकला. वायुतत्व हे तुमच्या विशुद्धी चक्रामध्ये म्हणजेच कंठचक्र म्हणतो आपण त्याला, त्या विशुद्धी चक्रात प्रस्थापित आहे. आणि विशुद्धी चक्राची जागृती झाली म्हणजेच तो जीव, तो आत्मा, विशुद्धी चक्र हे तुमच्या वायुतत्वाचं प्रतिनिधित्व करत असतं. आणि वायुतत्व ज्या वेळेस वायूशी इन्क्लुडेड होतो म्हणजेच तो आत्मा ज्याचं अनाहत चक्र जागृत होतं, तो आत्मा वाऱ्याप्रमाणे या ठिकाणावरून त्या ठिकाणामध्ये म्हणजे आपल्या शरीराचं तो हवेच्या रूपात उड्डाण करू शकतो किंवा हवेच्या रूपात तो उडू शकतो. आपल्या शरीराला तशा स्वरूपाचं बनवत असतो. अशी ही असणारी वायुकला ही 13वी सिद्धी आहे. त्यानंतर येते 14वी सिद्धी
कला म्हणजेच ती श्रद्धा होय. श्रद्धा जी आहे, श्रद्धा म्हणजे या 5 तत्वाला प्राप्त केल्यानंतर म्हणजे या 5 तत्वाला पार केल्यानंतर ते येतं म्हणजेच आज्ञाचक्र जागृत होतं. म्हणजे जी त्या आत्म्यानं प्रगती करत मूलाधार चक्रापासून जलतत्व म्हणजे स्वाधिष्ठान चक्रापासून नाभी चक्रापासून हार्ट चक्र म्हणजेच अनाहत चक्र, कंठचक्र म्हणजेच विशुद्धी चक्र आणि मग आज्ञाचक्र म्हणजेच शिवतत्वात प्राप्त होतं. आणि तिथं श्रद्धा हा प्रकार तयार होतो. म्हणजे तो पूर्णतः तो आत्मा भगवंताशी एकरूप झालेला असतो, शिवाशी एकरूप झालेला असतो. आणि शिवाशी एकरूप झाल्यामुळं त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं म्हणजे तो व्यक्त आणि अव्यक्त अशा स्वरूपाचा असतो. त्याला परमसत्य कळलेलं असतं. म्हणजे मी काय आहे, मला कशासाठी काय करायचं हे त्याला कळून जातं. त्यालाच आपण श्रद्धा कला असं म्हटलं जातं. त्यानंतर येतो तो म्हणजेच प्राण. ही 15वी कला आहे. 15वी कला ही प्राण आहे. प्राण ज्यावेळेस म्हणजे त्या आत्म्याला आपण सहस्रार चक्र पार केलेलं असतं. सहस्रार चक्र पार करून तो ब्रह्मांडाशी इन्क्लूड झालेला असतो. पूर्णतः ज्ञान प्राप्त झालेलं असतं. आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याला व्यक्त आणि अव्यक्त म्हणजे तो कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही गोष्टीशी इन्क्लूड राहत नाही. तो फक्त स्वतः आणि तिथं त्याच्या पूर्णपणे सर्व गरजा संपलेल्या असतात. तो फक्त भगवंताशी एकरूप झालेला तो आत्मा असतो. त्यालाच आपण प्राणकला असं म्हटलं जातं. त्यानंतर जी 16वी कला आहे तिला ईशत्व कला असं म्हटलं जातं. ईशत्व कला म्हणजेच तुम्ही तो आत्मा अगदी पवित्र सत्य परमपद प्राप्त केलेला असतो. म्हणजेच त्या आत्म्याला कुठल्याही प्रकारचं कुठल्याही दोषाशी कोणत्याही गोष्टीशी इन्क्लूड राहत नाही. तो फक्त भगवंत म्हणजेच तो परमपद प्राप्त करून उच्चतम कोटीचा साधक बनलेला असतो. अशा प्रकारच्या ह्या आणि म्हणजे त्याला तो कुठल्याही गोष्टीशी कोणत्याही गोष्टीची त्याला अपेक्षा आकांक्षा अभिलाषा राहत नाही. आणि तो परमपद उच्च कोटीच्या परमपदात प्राप्त होऊन जातो. तोच म्हणजे 16वी कला ती ईशत्व कला होय. अशा प्रकारे आज आपण या 16 प्रकारच्या कला पाहून घेतल्या. मित्रांनो, यानंतर सुद्धा आपण पुढच्या भागामध्ये आता आपण बाकीच्या गोष्टी पाहून घेऊ. त्यानुसार मी तुम्हाला सांगत राहील. परंतु माझी एक सर्वांना विनंती असेल की आपल्या या चॅनलला सखोल अशी ज्ञान आपण प्रत्येकाला देण्याचं काम करतोय. व्यवस्थित चांगल्या स्वरूपाचं ज्ञान आपण प्राप्त करून देतोय. तर सर्वांनी कृपा करून आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, साध्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून त्याला त्याच्या जीवनामध्ये काहीतरी बदल करता येईल, त्याला त्याचा लाभ घेता येईल अशी माझी सर्वांना विनंती आहे. आज मी माझ्या वाणीला इथंच पूर्णविराम देत आहे. नमस्कार. रामकृष्ण.